मित्रांनो, जर तुम्हाला गणिताची अवघड कोडी सोडवायला आवडत असतील किंवा तुम्हाला तुमच्या मुलांची लॉजिकल थिंकिंग आणि बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण भारताची गणितातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची परीक्षा म्हणजेच NMTC 2026 चे रजिस्ट्रेशन अधिकृतपणे सुरू झाले आहे. या परीक्षेत यश मिळाल्यास फक्त सर्टिफिकेट मिळत नाही, तर भविष्यातील IIT, JEE आणि गणित ऑलिम्पियाडचा पाया मजबूत होतो. NMTC म्हणजे नॅशनल मॅथमॅटिक्स टॅलेंट कॉन्टेस्ट ही परीक्षा असोसिएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडिया द्वारे दरवर्षी घेतली जाते. यावर्षी या परीक्षेचे 58वे वर्ष आहे. ही परीक्षा इयत्ता 5वी पासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी खुली आहे. विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार याचे 5 वेगवेगळे गट पाडण्यात आले आहेत, जेणेकरून प्रत्येकाला आपापल्या पातळीवर स्पर्धा करता येईल. तर या ठिकाणी आपण वेगवेगळे गट कोणते आहेत हे या ठिकाणी पाहूया. तर एकूण 5 गट आहेत. त्यातला पहिला गट आहे गॉस कॉन्टेस्ट. हा जो गट आहे तो 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये मग मूलभूत अंकगणित, आकार आणि पॅटर्नवर प्रश्न असतात. तर दुसरा गट आहे कापरेकर कॉन्टेस्ट. हा इयत्ता 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यात नंबर थिअरी आणि मूलभूत बीजगणितावर भर असतो. त्यानंतर पुढचा गट आहे भास्कर कॉन्टेस्ट. हा इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये भूमिती आणि प्रगत बीजगणित विचारले जाते. त्यानंतर पुढचा गट आहे तो म्हणजे रामानुजन कॉन्टेस्ट. हा इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. यामध्ये त्रिकोणमिती, कॅल्क्युलस आणि कॉम्बिनेट रिस्कचे प्रश्न असतात. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा गट आहे तो म्हणजे आर्यभट्ट कॉन्टेस्ट. हा गट पदवी म्हणजे डिग्री आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जिथे 90% विद्यार्थी चूक करतात. तुम्ही या परीक्षेसाठी वैयक्तिकरित्या थेट वेबसाईटवर फॉर्म भरू शकत नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. यासाठी तुम्हाला तुमच्या शाळा, कॉलेज किंवा अधिकृत कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यावर त्वरित तुमच्या गणित शिक्षकांशी किंवा प्राचार्याशी संपर्क साधा आणि त्यांना शाळेमार्फत तुमची नोंदणी करायला सांगा. त्यानंतर आपण या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा आणि फी किती आहे हे पाहूया. जर तुम्ही वेळेमध्ये रजिस्ट्रेशन केले तर प्रति विद्यार्थी 150 रुपये फीस असणार आहे. शेवटची तारीख आहे 15 जुलै 2026 आहे. आणि जर लेट रजिस्ट्रेशन फी केली तुम्ही 15 जुलै नंतर 16 ते 25 जुलैपर्यंत तर त्या ठिकाणी तुम्हाला 250 रुपये लेट फी भरावी लागणार आहे. तर यामध्ये स्टेज 1 म्हणजे फर्स्ट तुमची जी एक्झाम आहे ती कधी होणार आहे? ही परीक्षा 30 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन केंद्रावर मल्टिपल चॉईस प्रश्नांची MCQ असेल. त्यानंतर स्टेज 2 असणार आहे मुख्य परीक्षा. जे पहिल्या परीक्षेमधून निवडलेले 10% विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा ऑक्टोबर 2026 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, गणितात आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची ही एक उत्तम संधी आहे. लगेच आपल्या शाळेला याबद्दल सांगा. अधिकृत वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.